बऱ्याच वेळा अंड्याचा रस्सा करताना वाटण वेगळं आणि पाणी वेगळं असं झाल्यासारखं होतं. तर त्याला दाटसरपणा आणि एकसंध होण्यासाठी वाटण करताना कोणती काळजी घ्यायची ती आज आपण बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाला वापरून वाटण अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी दाखवणार आहोत. इथं मी आज ओल्या नारळाचा वापर करून केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी 6 अंडी उकडायला ठेवलेली आहेत. आता यातल्या उकडताना बऱ्याच वेळा आपलं अंडं फुटलं जातं. तर काय टिप्स घ्यायची, आपण गॅसवर जेव्हा अंडं उकडायला ठेवतो तर त्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे अंडी अजिबात तडकली जात नाहीत. ही टिप्स नक्की फॉलो करा. आता वाटण करण्यासाठी मी इथं 1 चमचा तीळ, 1 चमचा धने, 4-5 लवंगा आणि अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे. आता इथं 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत. अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, त्याचे काप घेतलेले आहेत. 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण कोरडे मसाले आहेत ते भाजून घेणार आहोत. कढईमध्ये हलकेसे आपल्याला ते मसाले भाजून घ्यायचे आहेत. जास्त मसाले भाजायची गरज नाही आहे. कोरडे मसाले आहेत ते तीळ हलकेसे तडतडा लागले की मग आपण लगेच काढून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटात हे छान भाजले जातात. आता इथं मी काढून घेतलेलं आहे. आता 1 चमचाभर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल झालं की मग ह्यात आपल्याला 2 कांदे जे उभे चिरून घेतलेले आहेत ते मी घालणार आहे. आता साधारण मी इथं 6 अंड्याचा रस्सा करत आहे, त्याच्यासाठी हे वाटणाची तयारी आहे. तर जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुमचं वाटणाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. आता कांदा आहे तो अगदी लालसर होऊस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही छान कांदा भाजेल ना तेवढी तरी पण छान येते. आता हे सगळे मसाले थंडगार झाल्यानंतर वाटून घेणार आहोत. वाटताना पहिल्यांदा ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मग जे बाकीचे जे मसाले आपण काढून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहे. कोथिंबीर पहिल्यांदा घाला म्हणजे ती एकसंग वाटणामध्ये मिक्स झाली होते. आता हे कोरडे मसाले आहेत ते सुद्धा मी वाटून घेणार आहे. हलकंसं थोडंसं लागलं तर तुम्ही पाणी घालून हे एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एकदम बारीक फाईन पेस्ट तयार होते. आता कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे मी म्हणजे पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की इथं 1 चमचाभर लाल तिखट आणि 1 ते 1.25 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तेलामध्ये मसाले टाकल्यामुळे तर्री छान येते, म्हणजे कट छान येतो आमच्या भाषेत. तर हे छान येतं आणि मगच आपण हा मसाला आहे तो घालून घेणार आहोत. असं केल्यामुळे ना छान असा तवंगे येतो. कुठल्याही रस्सा भाजीला करताना ही टिप्स नक्की फॉलो करा. आणि आता हे मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे. हलकंसं तेल सुटूस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण हे सगळे भाजून घेतलेलं आहे, तरीसुद्धा तेलामध्ये हे छान भाजल्यामुळे छान अशी चव लागते. आणि आज आपण इथं सुकं खोबरं न वापरता ओल्या खोबऱ्याचा वापर करून केलेला आहे. आता हे छान भाजून झाल्यानंतर जेवढं तुम्हाला कट करायचं आहे तेवढं इथं मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करताना गरम पाण्याचा वापर करा. मी इथं गरम पाणीच वापरलेलं आहे. मसाला छान वाटल्यामुळे तो एकसंग होतो. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ कायम शेवटी घाला, म्हणजे जेवढी आपली रस्स्याची क्वांटिटी आहे ना त्यानुसार मीठ घालता येतं. आता ह्याला एक छान 2 ते 3 मिनटं झाकण न लावता उकळी आणून द्यायची आहे. आता इथं बघा मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त असं वरती कट आलेला आहे. आता ह्याच्यात आपण अंडी सोडून घेणार आहोत. उकडलेली अंडी आहे ती सोडून घ्यायची आहे. अंडी सोडताना पण हलकीशी त्याला अंड्याला चीर पाडून घ्यायची, म्हणजे अंड्याच्या आतमध्ये सुद्धा तो मसाला किंवा जे कट आहे तो आतपर्यंत मुरला जातो यासाठी. आता या प्रकारे मी सर्व अंड्यांना असा चीर मारून घेतलेली आहे. आता अंडी सोडल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे. हे सगळं आपण झाकण न लावताच उकळून घेणार आहोत. मस्त इथं आपला अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. अगदी छान आणि सोप्या पद्धतीनं दाखवलेला आहे.
खूप काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे जरूर फॉलो करा. आणि ह्या पद्धतीनंसुद्धा एकदा ओल्या नारळाचा वापर करूनसुद्धा वाटण करा आणि मस्त असा हा गावरान पद्धतीचा रस्सा नक्की ट्राय करा. शेवटी कोथिंबीर घालून मस्त भाकरीसोबत, भातासोबत, इवन चपातीसोबतसुद्धा छान लागतो. त्यामुळे जरूर करून बघा. आखाड महिना आता आहे, त्यामुळे असा अंड्याचा रस्सा करून बघा आणि केल्यानंतर कॉमेंट करूनसुद्धा सांगा कसा वाटला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत, फ्रेंड्ससोबत जरूर शेअर करा.